नमस्कार मित्रांनो, आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत 10वी-12वीच्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आता परीक्षेची तारीख जवळ आली, आपण काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. अनेक प्रकारचे एक भीती किंवा दडपण असं तुमच्यावर तयार होतं. तर काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. तुम्ही जेवढे रिलॅक्स माइंड राहाल तेवढं तुम्हाला परीक्षा छानपैकी देता येईल. आणि ही परीक्षा तुमच्या प्रयत्न कसे त्याच्यावर खूप अवलंबून असते. तर आपण आजचा विषय घेणार आहोत परीक्षेला जाण्यापूर्वी घ्यायची काळजी. आता परीक्षेचे दिवस जवळ आलेले आहेत, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे की काय केलं पाहिजे आपण. तर सर्वात पहिले मी सांगेल तुम्हाला की अभ्यासाची सर्व सामग्री तयार ठेवा. वह्या, नोट्स, संदर्भ पुस्तकं हे सर्व तुमचे तयार पाहिजेत. कारण की आपली बरीचशी धावपळ तिथे होती, कुठे ठेवले कुठे नाही, आपलं सिक्वेन्स काय आहे, आपल्या वेळापत्रकामध्ये विषय कोणते, कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्याचप्रमाणे सिलेबस जो आहे तुमचा तो ह्या परीक्षेच्या पूर्वी पूर्णपणे वाचून काढा. एकदा तुमचं रीडिंग झालं पाहिजे पूर्णपणे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे महत्त्वाची सूत्रे, नकाशे, डेफिनेशन्स एकत्र ठेवा. कारण ते खूप महत्त्वाचे असतात. ते तुम्हाला जर लक्षात राहिले चांगली तर तुम्हाला पेपर सोपं जातो, ते अवघड जात नाही त्याच्यासाठी. आणि त्याचप्रमाणे एक धावपळ अशी असते की आपलं परीक्षेचं ठिकाण कोणतं आहे, वेळापत्रक कसं आहे, आपलं तिथे किती अंतरावर आहे, आपलं नेमकं वेळ किती लागणार आहे परीक्षेच्या ठिकाणी जाण्यासाठी. त्यासाठी आपलं ॲडमिट कार्ड तयार आहे का, त्याच्यावर प्राचार्यांचे सही शिक्के झालेले आहेत का. हे ॲडमिट कार्डशिवाय तुम्हाला तिथे प्रवेश नाही राहत. त्यासाठी ॲडमिट कार्ड तुमचं ताब्यात घेऊन ते सांभाळणं. बरेचसे विद्यार्थ्यांना असं वाटतं की पहिल्या दिवशी ॲडमिट कार्ड झालं मग नंतर चालून जाईल. तसं चालत नाही. ॲडमिट कार्ड तुमचं जे परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे ते जपून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की मागील ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याचा सराव करा वेळ लावून. जसं तुम्ही परीक्षेच्या परीक्षागृहामध्ये जेव्हा जातात तुम्ही तिथं जसं टायमिंग लावतात, किती पेपर स्टार्ट टायमिंग, एंड टाईम, तसं टायमिंग लावून घरी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा. म्हणजे किती वेळात आपलं किती प्रश्न सोडवले जातात, आपली लेखनाची गती किती, आपण किती प्रश्न सोडू शकतो याचा अंदाज तुम्हाला या सरावामध्ये येईल. आणि त्या सराव पत्रिकांनुसार तुम्ही नंतर तपासून घ्या. म्हणजे आपला नेमका अभ्यास किती झालेला आहे एक लिटमट टेस्ट तुमची होऊन जाईल. तर ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि परीक्षेला जाण्यापूर्वी ही जर काळजी घेतली, नंबर 1 सर्व सामग्री तयार ठेवा. नंबर 2 सिलेबस पूर्णपणे वाचून काढा. नंबर 3 महत्त्वाची सूत्रे, नकाशे, डेफिनेशन्स एकत्र ठेवा. नंबर 4 वेळापत्रक, ठिकाण, ॲडमिट कार्ड आधीच तपासून घ्या. त्याचप्रमाणे मागील 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा. ही झाली तुमची परीक्षेपूर्वी घ्यायची महत्त्वाची काळजी. नक्की.